मित्रांनो, थंडीचे दिवस सुरू झाले. रात्र लांब, थंडी जास्त आणि लोक गाढ झोपेत असतात. आणि हेच दिवस चोरांच्या यादीत सर्वात सोपा मोसम म्हणून ओळखले जातात. पण तुम्ही जर पुढील काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या तर चोर तुमच्या दारात येण्याआधीच परत फिरेल. थंडीत घरफोडीचे प्रमाण 30% वाढते, कारण अंधार, बंद घर आणि नागरिकांचा निष्काळजीपणा. पण हा व्हिडिओ तुमची ही चूक नक्की सुधारेल. 1. सुरक्षा लॉक. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय, डबल लॉक, डेड लॉक, साइड बोल्ट. जुने किंवा ढिले लॉक आजच बदला. चोराला पहिला धक्का याच ठिकाणी मिळतो. 2. CCTV कॅमेरा आणि व्हिडिओ डोरबेल. दरवाजावर कॅमेरा दिसला की चोर मागे सरकतो. कॅमेरे असे बसवा की तुमच्या मोबाईलवर त्याचे फुटेज कधी पाहू शकणार. मोशन अलार्म, चोरांचा सर्वात मोठा शत्रू. मोशन सेन्सर लावा आणि पहा चमत्कार. दाराजवळ, खिडकीजवळ किंवा गॅलरीजवळ कोणतीही हालचाल झाली की अलार्म लगेच वाजतो. यामुळे चोर पडतो आणि घरातील लोक जागे होतात, शेजारी सावध होतात आणि मोबाईलवर त्याचं लगेच नोटिफिकेशन येतं. आणि या छोट्याशा उपायामुळे अनेक घरं चोरी होण्यापासून वाचतात. 4. शेजारच्यांना सांगून जा. तुम्ही गावी जात असाल, घर बंद असेल तर विश्वासू शेजाऱ्याला नक्की सांगा. 5. घर अंधारात ठेवू नका. टायमर लाईट किंवा हवेलीचा दिवा चालू ठेवा. लक्षात ठेवा, अंधार म्हणजे चोरांना आमंत्रण असतं. 6. रोकड आणि दागिने घरात ठेवू नका. दागिने लॉकरमध्ये ठेवणे हा सर्वात सुरक्षित पर्याय असतो. घरात मोठा माल दिसला की चोर सर्वात आधी तुम्हाला टार्गेट करतो. 7. सोशल मीडिया सावधगिरी. गावी जातोय, व्हेकेशन मोड ऑन अशा पोस्ट चोरांपर्यंत लगेच पोचतात. म्हणून पोस्ट कधी करायची आणि कधी नाही याचंही भान ठेवा. अनोळखी व्यक्तींची ओळख तपासा. मीटर रीडर, केबल बॉय, डिलिव्हरी मॅन यांना त्यांचा ID न विचारता दरवाजात येऊ देऊ नका. अनेक चोरींची सुरुवात याच एक निष्काळजीपणामुळे होते. एकटे पोलीस कुठे लक्ष देतील? रात्री ड्युटीवर असणारे पोलीस, सोसायटी भोवती फिरणारे अनोळखी लोक, अंधाऱ्या गलीत किंवा रिकामा फ्लॅटजवळ उभ्या संशयित व्यक्तींची विचारपूस करतात. एखाद्या घराजवळ वारंवार चक्रा मारणारा व्यक्ती, गॅलरीत चढण्याचा आवाज, नंबर प्लेट नसलेली किंवा संशयित दुचाकी, स्ट्रीट लाईट नसलेली ठिकाणं, रात्री अचानक उघडली गेलेली दार, खिडकी यावर पोलिसांचं विशेष लक्ष असतं. पण पोलिसांना एकाच वेळी सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य नसतं. म्हणून नागरिकांनीही आपली जबाबदारी लक्षात ठेवायला हवी. रात्री तुमच्या घराचं रक्षण करणं ही फक्त पोलिसांची जबाबदारी नाही. प्रत्येक पोलीस प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घरासमोर, प्रत्येक खिडकीसमोर उभे राहू शकत नाही. ते सतत गस्तीवर असतात, संशयितांवर लक्ष ठेवतात. पण तुमच्या घराचं दार, तुमची खिडकी आणि तुमचा ऐवज याचं संरक्षण करण्याची पहिली जबाबदारी तुमची आहे. घर मालक जागरूक असेल तर चोर कितीही चालाक असला तरी तो यशस्वी होऊ शकत नाही. तुमचं घर तुम्हाला सुरक्षित करायचं आहे हे मनात पक्क ठेवा. लॉक, ग्रिल, अलार्म, कॅमेरे हे तुमची प्राथमिक सुरक्षा असायला हवी. शेजारच्यांशी संपर्क ठेवा, परिसरावर नजर ठेवा. संशयास्पद व्यक्ती दिसला की लगेच पोलिसांना कॉल करा. सोसायटीमधील कॅमेऱ्यांची काळजी घ्या. मी